आता संभाजीनगरच नाही तर अजून नाशिक आहे, पालघर आहे, ठाणे आहे, आणखी मुंबईच्या काही जागा आहे, अजून बऱ्याचशा जागा ह्या जाहीर व्हायच्या राहिलेल्या आहेत. आणि मला वाटतं तिसऱ्या टप्प्यापर्यंत जागा जाहीर झालेल्या आहे. चौथ्या टप्प्याचं सुद्धा आता लवकरच आज उद्या त्या जाहीर होतील. आणि मला वाटतं की आता ह्या सगळ्या जागा या आज किंवा उद्या जाहीर होतील. अशी एक आम्हाला माहिती मिळते आहे की उमेदवारी तुमच्या गळ्यात पडणार आहे, जवळपास निश्चित झालेला आहे. तसा काही तुम्हाला निरोप आलाय किंवा काही शक्यता आहे? मला निरोप वगैरे काही आला नाही, पण आम्ही पहिल्यापासूनच सांगतो की महायुतीचा इथं उमेदवार राहणार आहे आणि आम्ही महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही प्रयत्न करून तो उमेदवार आम्ही निवडून आणणार आहे. पहिल्यापासून आम्ही सांगतो, कारण आम्ही कालही स्तंभपूजन केलं, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की महायुतीचा उमेदवार जो कोणी असतो त्याला आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न. आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे सोबतचे नेते असं म्हणतायत की त्याचं उद्घाटन केलं ऑफिसचं. शिंदे साहेबांना चक्रव्यूहात अडकण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही, कारण शिंदे साहेबांनी ज्या काही महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक आहे, 3 टप्प्याचे उमेदवार घोषित झालेले, राहिलेले 2 टप्पे, आता 2 टप्प्याचे निवडणूक आहे, त्याच्यामध्ये चौथ्या टप्प्यातले सुद्धा उमेदवार आज किंवा उद्या जाहीर होतील, 5व्या टप्प्यातले होतील. त्याच्यामुळं शिंदे साहेब यांना चक्रव्यूहात अडकलं असं वगैरे काही नाही. शिंदे साहेबांचे जे काही पक्षाचे उमेदवार असतील ते टप्प्याटप्प्यात जाहीर होत आहे. तुमची अवस्था वगैरे काही नाही. काल आम्ही विशेष म्हणजे आम्ही सगळ्यांनी महायुतीचं म्हणून ऑफिसचं उद्घाटन केलं आणि काल बघितलं असं त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे सर्व जे काही आमच्या सोबत आहे त्यांचे सगळे पदाधिकारी, मेन पदाधिकारी सगळे आमच्या सोबत होते. लोकप्रतिनिधी वगैरे सगळे कालच्या या स्तंभपूजनाला हजर होते. दुसरं असं की काही जण आरोप करायला लागले, भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत ते त्यांचे उमेदवार स्वतःचे घोषित करून घेत आहेत, मात्र शिंदे गटाचे, शिवसेनेचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांना